भाजप प्रवेशाच्या चर्चा अशोक चव्हाणांनी फेटाळलेल्या आहेत। नांदेड लोकसभेबद्दल भाजपने जो अंतर्गत सर्वे केला आणि त्यामुळेच या चर्चा पेरल्या गेल्याचंही चव्हाण यांनी म्हटलंय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। जे काही चालू आहे बाहेर संभ्रम निर्माण करायचं, जे सर्वेज रिपोर्ट समोर येऊ लागलेले आहेत त्यामध्ये मार्ग कसा काढायचा, मग संभ्रम निर्माण करायचं। भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चांना काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी फेटाळलंय। या उलट भाजपच्याच अंतर्गत सर्व्हेमध्ये नांदेड लोकसभेत पराभवाचा रिपोर्ट आल्यानं संभ्रम पसरवला जात असल्याचं चव्हाण म्हणतात। भाजपचे अनेक नेते आणि प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाण भाजपत येणार असल्याचा दावा केला होता, त्यावर आपण काँग्रेसमध्येच असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत। पत्रात वाचलं की 150 कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून। असं एका बेजबाबदार माणसाला मी उत्तर देणं मला उचित वाटत नाही। या बाबतीमध्ये अगोदरच मी स्पष्ट माझी भूमिका घेतली, मी आहे त्या ठिकाणी चांगलं आहे, माझं काम सुरू आहे। त्या भाजपमध्ये सुद्धा ही जागा नांदेडची येणं शक्य नाही आहे असं त्यांचा अंतर्गत अहवाल आहे। त्यामुळे आता काही ना काही संभ्रम निर्माण लोकांमध्ये करण्याकरता हा उद्योग त्या विद्यमान लोकांनी केलेला आहे, एवढंच आहे। त्याला महत्त्व देत नाही फारसं। यातलं वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे प्रतापराव चिखलीकरांनी जेव्हा अशोक चव्हाण भाजपमध्ये येत असल्याचा दावा केला तेव्हा त्यांच्या विधानामध्ये दाव्याऐवजी तक्रारीचा सूर होता। आत्ताचं सरकार चव्हाणांच्या साखर कारखान्याला 150 कोटींची हमी देत आहे। या हमीवरूनच तुम्ही काय ते समजून घ्या, सत्तेसाठी अशोक चव्हाण येऊ शकतात असे शब्द चिखलीकरांचे होते। आम्ही कोणाकडेच पक्ष फोडत नाही, आम्ही कोणाकडे जातही नाही पक्ष फोडायला, पण हा दुपट्टा जर कोणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत आम्ही नक्की करतो। या महाराष्ट्रात प्रचंड एक मोठं वादळ येणार आहे मोदीजींच्या नावाचं, आणि त्या वादळामध्ये सारे साफ होणार आहे, काही काळजी करू नका। ठीक आहे, लोकांमध्ये जर जमत नसेल तर संभ्रम निर्माण करणं हा एवढाच विषय आहे। सीयूटरचा सर्वे आला, तुम्हाला अपडेट कळले असेल, महाविकास आघाडीला कुठेतरी किंचित जास्त मतं आहेत म्हणून हे चाललं आहे। हे जे काही चालू आहे बाहेर संभ्रम निर्माण करायचं, जे सर्वेज रिपोर्ट समोर येऊ लागलेले आहेत त्यामध्ये मार्ग कसा काढायचा, मग संभ्रम निर्माण करायचं। मी दाव्याने सांगतो की 45+ नांदेड सहित बारामती सहित 100% जागा, 45+ म्हटलं आहे। मी 3 अजूनही हारलो असं म्हटलं नाही, आम्ही काही बॅटलफील्ड समजतो, पण आमचा 45+ला कोणी हात लावू शकत नाही, हे मी दाव्याने सांगतो। मी महाराष्ट्र फिरतो आहे, मी घराघरात जातो आहे। कारखान्याला कर्जाची हमी देण्याचा मुद्दा याआधी चर्चेत आला होता। अजित पवारांनी अर्थखातं हाती घेताच हमीचा निर्णय बदलल्यानं काही साखर कारखानदार भाजप नेते नाराज झाले होते। साखर कारखानदारांना राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच NCDC नावाची एक संस्था कर्ज देते। या कर्जाला हमी आतापर्यंत सरकार देत होतं, म्हणजे कर्ज कारखानदार घेणार आणि त्या कर्जामध्ये गॅरंटर सरकार असणार असा आधीचा नियम होता। पण अजित पवारांनी हा निर्णय बदलला। NCDCचं कर्ज हवं असेल तर ते परतफेडीसाठी कारखानदारांनी वैयक्तिक हमी द्या असा नवा निर्णय अजित पवारांनी घेतला, म्हणजे कर्जाची जबाबदारी सरकारवर नको, तर जे कारखाने कर्ज घेतील त्या कर्जासाठीची हमी कारखानाच देणार। अजित पवारांच्या निर्णयानं भाजपच्या काही साखर कारखानदार नेत्यांची कोंडी झाली, कारण NCDC द्वारे कर्ज मंजूर झालेल्या नेत्यांमध्ये भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांचे 2 कारखाने, भाजप आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे नेते रावसाहेब दानवे, भाजपचे धनंजय महाडिक, भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्यावरच्या कर्जाची हमी सरकारनं घेतली होती। अजित पवारांनी निर्णय बदलल्यानं हे सर्व नेते फडणवीसांकडे गाऱ्हाण घेऊन पोहोचले आणि फडणवीसांनी निर्णय बदलत कारखानदारांच्या कर्जावर पुन्हा सरकार गॅरंटर असण्याचा निर्णय केला। आता नांदेडमध्ये यंदा भाजपचा अंतर्गत सर्वे नकारात्मक असल्याचं चव्हाण का सांगतायत? वंचित सोबत आल्यावर मतांचं विभाजन टळणार असा दावा चव्हाण का करतायत? त्यासाठी 2019चा लोकसभा निकाल पाहूया। 2019 लोकसभेला नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर 4,86,000 मतं घेऊन जिंकले। त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा 40,000 मतांनी पराभव झाला। याच मतदारसंघात वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1,66,000 मतं घेतली, म्हणजे अशोक चव्हाण जितक्या फरकानं पडले त्याहून तिप्पट मतं वंचितने घेतली आहेत। गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.